everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. रेडी झालो आहे. रचना आहे किचन मध्ये. नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे आणि नायसा गेली आहे स्कूल मध्ये. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. Good morning. So breakfast ready. आज आहे साबुदाणा खिचडी. जेवण पण रेडी झालं आहे. जेवायला काय नाही, साधी खिचडी गेली आहे कारण तुम्ही आणि रायसला पण आवडतं, तुला पण आवडतं. खाली की नाही लावतो. आई नाहीये, आई सकाळीच गेल्या पिकनिकला. फ्रेंड्सची पिकनिक आहे. रायसाचा लास्ट पेपर आहे. हो, सकाळी उठायलाच तयार नाही. मग तिला एक्झाम हा माहिती अचानक होती ना. मग तिला कोणी कलरिंग करायचं तर हक्कन उठली. मग काळजी घे. 7 वाजले आहेत 1. मी ऍक्च्युली गेलेली मार्केटला कारण मला ड्रेस ऑल्टर करायचं होतं जे मला संध्याकाळी वेअर करायचं आहे. सो आज संध्याकाळी मी आणि सनी आम्ही एका अवॉर्ड फंक्शनला जाणार आहोत. आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे मटाचं, म्हणजे महाराष्ट्र टाइम्स यांचं अवॉर्ड फंक्शन आहे. आणि नेहमी मला असं वाटायचं की जेव्हा जेव्हा टीव्हीमध्ये अवॉर्ड फंक्शन्स पाहिलेत ना, नेहमी बोलायचं की तिथे गेल्यानंतरची फील एक वेगळीच असेल ना. आपण टीव्हीवर नक्कीच बघतो, पण टीव्हीवरचं आणि प्रत्यक्षात बघण्याची एक फील वेगळी असते असं मला पर्सनली वाटतं. मग ते क्रिकेट असो किंवा कोणतंही इव्हेंट असो, ऑफकोर्स टीव्हीवर बघायला मजा येतेच, पण प्रत्यक्षात एक वेगळं असतं. सो अपॉर्च्युनिटी मिळाली. ॲक्च्युली गेल्या वर्षी सुद्धा आलेलं इन्व्हिटेशन असंच एका अवॉर्ड फंक्शनचं होतं, पण ते मिस आउट झालेलं कारण मी ते खूप लेट पाहिलं तो इन्व्हिटेशन. आणि ह्यावेळेस फोनच आला. थँक्यू सो मच रामेश्वर, त्याने फोन केलं म्हणून आम्ही इमिडिएटली दोघं सुद्धा रेडी झालो. कारण मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, मला बघायचं आहे आणि कसं असतं ते सगळं. सो काय नाही, नायसाला आम्ही सोडणार आहोत आईकडे. मग मी आणि सनी संध्याकाळी मी निघू. सनी आता गेला आहे क्लिनिकला. क्लिनिकवरनं तो येईल, जेवेल, थोडा वेळ आराम करेल आणि मग त्यानंतर आम्ही निघणार आहोत. सो क्लिनिकमधून निघालोय आणि गाडीत बसलो. टेम्परेचर बघतोय तर 44 डिग्री आणि खूप ऊन आहे. बापरे, म्हणजे सगळे छोटे छोटे बेबीजला कॅप, अम्ब्रेलाज यूज करतात ते सगळं. अरे वा, कोणाची एक्झाम संपली. बाबांनी गिफ्ट आणलंय वरच तुला. काय करू मी, पडद्याचे मिळाले का ते? मिळाले फायनली. एवढे तर लागणार नाही, कुठेतरी थोडेसे सगळीकडे मिळत नाही, त्याला शोधायला लागतो. लगेच बाबांच्या साईज सेट. वाव, बाबांना गिफ्ट आहे. हॅपी बघू समोरून. आई नाही ना, आता आई करतात. हो, अर्ध काम तर आईची खूप मदत होती. मी तर एक घड्याळ घालणं मला सगळं चालेल, आणि घड्याळ घालून त्या जागेवर ठेवणं मला फार बोर होतं. आई मस्त घड्याळ घालून ठेवतात. माझे वेगळे, सनीचे वेगळे, नायसाचे वेगळे. त्याला फक्त कपड्यात टाकायचं असतं, तसं आई नाही. चल is ready and looking beautiful. All set to go.
संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही रेडी झालो. नाही सू, आजीला त्रास नको देऊ हा. ना तू नीट आणि व्यवस्थित राहा हा, आणि व्यवस्थित जेव. हट्ट नाही करायचा आणि हे पाहिजे हे पाहिजे. आजी जे देईल ते खायचं. आणि ड्रॉइंग पेंटिंग ते सगळं करा. शेंगा नसेल तर आजीला सांगू नको. तो बघ मामा बघ आत्ताच होळी खेळतोय वाटतं. सो फायनली आम्ही पोचलो आहोत मुकेश पटेल ऑडिटोरियम, जिथे मठा सन्मान 2025 आहे. स्वागत करूया प्राजक्ता माळी. अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या सचिनजी पिळगावकर सरांसाठी. त्यांच्या अभिनेत्यावर आमच्या गेल्या अनेक पिढ्या वाढल्या आहेत, त्यांच्या सावलीत घडल्या आहेत. त्यांचं स्थान मराठी मनोरंजन विश्वात अगदी ध्रुव ताऱ्यासारखं आहे. तेच इथले खरे महानायक आहेत. असे आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय अशोक सराफ यांना पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल आपल्या सगळ्यांना प्रचंड आनंदच आहे. म्हणून आज या सोहळ्यामध्ये आपण त्यांचा विशेष सत्कार करीत आहोत आणि त्यासाठी मी आमंत्रित करतो श्री महेश कोठारे सर यांना. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पद्मश्री अशोक सराफ सर. विशेष सत्कार या ठिकाणी आपल्या हातून करावा. पद्मश्री अशोक सराफ सर. प्रल्हाद शिंदे हे नाव ऐका, सत्यनारायणची कथा हे शेवटपर्यंत ऐकायला मिळणार आहे. आणि मला खरोखरच आज आनंद होत आहे की माझे मोठे बंधू महेश मांजरेकर सर, दिग्गज अभिनेता, त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतोय. खरोखरच आनंदी आहे. जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायण. बोलायला सुरुवात केल्यावर असं धडधडायला लागलं. कारण बरीच वर्ष अशी बसते आणि वाटतंय की आता काहीतरी घडेल. यावर्षी पुरस्कार माझ्या वाटायला आणि यावर्षी अचानकच सगळं वाटायला येतंय. खूप भारी वाटतंय. पुरस्कार वाटायला येत नव्हते, पण कामाला सुरुवात केली त्या दिवसापासून तुम्हा सगळ्यांचं प्रेम माझ्या बरोबर होतं आणि प्रत्येक सिनेमानंतर ते प्रेम वाढत गेलं. आणि मी नेहमी सांगते की मी खूप प्रॉपर्टी नाही केली आहे, खूप बँक बॅलन्स नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि जी काही माणसं जोडली मी तीच माझी श्रीमंती आहे. बोलताना थरथरायला होतंय.
काय बोलू, खूप भारी वाटतंय. उपेंद्र लिमये यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका वैशाली माडे, मदन मंजिरी. अभिनंदन वैशाली. आमंत्रित करते सिद्धार्थ जाधव, सामनी रवींद्र आणि डॉक्टर मानसी तन्वी हर्बल्स क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहंदळे यांना. हे 2019 मध्ये मटा श्रावण क्वीन ठरलेली आणि आज नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वल्लरी विराज. वल्लरी, खूप खूप अभिनंदन. नमस्कार, धन्यवाद अभिजितजी आणि स्पृहाजी. राम राम, नमस्कार. मी 25व्या मटा सन्मान सोहळ्यामध्ये स्वप्नील जोशी आणि मी सोनाली कुलकर्णी, आम्ही दोघंही तुमचं मनापासून स्वागत करतो. अभिजित आणि स्पृहा काय उत्तम निवेदन करतायत. कसं आहे, थोडाफार बदल हवा ना. म्हणजे क्रिकेटमध्ये हल्ली ते इम्पॅक्ट प्लेयर्स असतात ना, तसे आम्ही इम्पॅक्ट अँकर होत असं आपण म्हणूया. पण काय चुरस लागली, काय म्हणजे काय नॉमिनेशन, काय अवॉर्ड्स, काय चेहरे, काय फेसेस. जिंकण्याची जी ओढ ती कमाल आहे अक्षरशः स्वप्नील. आणि ही चुरस आहे ना, ती फक्त स्वतः जिंकण्यासाठी नाहीये, तर आपल्या मराठी मनोरंजन विश्वाला जिंकवण्यासाठी आहे. बरोबर ना? बरोबर ना? हा. 2000 साली मटा सन्मान सुरू झाला आणि त्या 2000 साली माझ्या 8-10 मालिका ऍट अ टाइम सुरू होत्या. त्या सगळ्या निर्मात्यांना मी विचारलं की मला त्या मटा सन्मान सोहळ्यात जाता येईल का, कारण बायको खूप मागे लागली होती, बघ ना आपल्याला जाता येईल का, आपल्याला जाता येईल. तर सगळ्या निर्मात्यांनी मला एकच उत्तर दिलं, 2च गोष्टी असतील तर तू जाऊ शकतोस. एक तर तू निर्माता पाहिजेस, नाही तर तू चांगलं काम करायला पाहिजेस. चांगलं काम मी आता 4-5 वर्षापूर्वीपासून करायला लागलो. कारण 4 वर्षांपूर्वी मला वाडा चिरेबंदीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मिळालं आणि मागच्या वर्षी धर्मवीरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळालं. पण त्यांनी सगळ्यांनी मला जे सांगितलं होतं, तू निर्माता व्हायला पाहिजेस, त्याच 25 वर्षांनी साध्य झालं. त्याच मंचावर मी आज निर्माता म्हणून उभा आहे. क्या बात आहे. एक मराठी सिनेमे गाजवत तिने हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही हंटर, भक्षक, मिमी, तसंच आता OTTवर गाजत असलेल्या मानवत मर्डर्स, डबा कार्टेल, सिक्रेट्स ऑफ द शिलेदार्स अशा अनेक कलाकृतींमधील ती मुख्य शिलेदार आहे. अर्थातच तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर. बेस्ट अचीवर ऑफ द इयर 2025. जोरदार टाळ्यांनी सई. त्यांचा वेगळा एक्सपिरियन्स आहे. पहिला कॉंग्रॅच्युलेशन्स. वहिनी साहेब कुठे? थँक्यू. काही अपर्णा कुठे गेली? माझी बहीण. ओके. कुठे गेली अपर्णा? असं असतं. तुम्ही अजून आहात? मी आलो. तो काय तिकडे? हॅलो, कशा? फायनली आम्ही निघालो आणि ऍक्च्युली अजून चालू आहे, पण खूप लेट झाले. 11 वाजलेत आणि नायसाची परत उद्या स्कूल आहे. नायसाला ठेवलंय आईकडे, जसं तुम्ही पाहिलंच. मी वाट बघतोय जीवनची. हा, जीवन दादा भेटले ना, म्हणून मग जीवन दादांची आता वाट बघतोय आम्ही. आणि हा जो एक्सपिरियन्स होता अमेझिंग होता. म्हणजे नेहमी टीव्ही मध्ये बघत आलो आणि एकदम अचानक सगळे डोळ्यासमोर दिसले ना, ते एकदम भारी वाटत होतं. गेल्या काजोल, oh my god, she is so beautiful. सो स्क्रीनवर खूप वेगळी
दिसते ती, पण प्रत्यक्षात खूपच छान, एकदम अशी नाजूक साजूक अशी दिसत होती, खूप गोड वाटत होते. आणि मग आपले CM ते पण म्हणजे आम्ही जस्ट पोचलो तेव्हा ते निघत होते, पण छान होता एक्सपिरियन्स. सचिन पिळगावकर सर, मग अशोक सराफ सर, मग म्हणजे ज्यांची मूवीज बघत आलोत, अचानक ते आपल्या डोळ्यासमोर सगळे दिसत आहेत, तर एकदम ते वेगळंच वाटतं ना. मग कोठारी सर, त्यानंतर पण खूप म्हणजे सगळे मेन जे स्वप्नील जोशी, ऑफकोर्स सोनाली कुलकर्णी, मग प्रसाद ओक, सर्वात छाप पाडलं पूर्ण ह्या काय म्हणतात आम्ही जेवढ्या वेळ होतो तिथे, ते म्हणजे छाया कदम मॅडम. अमेझिंग, म्हणजे एवढं प्युअर सोल आणि एवढं छान बोलल्या ना त्या. आय डोंट नो किती कॅप्चर झालंय याच्यात, पण त्या मन मोकळं केलं त्यांनी, माहितीये का. स्टेजवर येऊन लिटरली मन मोकळं केलं. आजपर्यंत जेवढे कॅरेक्टर्स पाहिलेत ना, मला नेहमी असं वाटायचं की ही बाई किती टफ असेल ना, ही बाई किती स्ट्रिक्ट असेल, किंवा म्हणजे तेच टफ. आणि प्रत्यक्षात पण हे अशाच आहेत का, असं आपण रोलवरनं कधी कधी एकदम प्रेडिक्ट करून जातो ना गोष्टींना. जसं की लापता लेडीज मध्ये पाहिलं, म्हणजे आता जो लेटेस्ट मी त्यांचा पाहिलेला तो लापता लेडीजच होता. तसे त्यांनी खूप सारे मूवीज केलेले आहेत, पण मुळात प्रत्यक्षात जेव्हा त्यांना ऐकलं तेव्हा त्यांच्या तोंडातनं जेवढे शब्द येत होते ना, म्हणजे किती इनोसंट आहेत, किती गोड आहेत. आणि त्यांनी एवढे त्यांचे छान छान स्टोरीज सांगितले स्टेजवर आल्यानंतर. म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना की त्यांना जेव्हा ते अवॉर्ड मिळालं, कान्सला तर त्यांना मिळालं, जेव्हा मी ऐकत होती ना, मला वाटलं किती म्हणजे या लेडी किती डाऊन टू अर्थ आहेत आणि किती छान बोलतायत. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, तुम्ही बघालच अवॉर्ड फंक्शन जेव्हा पण एअर होईल तेव्हा तुम्ही जर ते पूर्ण क्लिप त्याने टाकलं तर नक्कीच तुम्हाला ते ऐकायला मिळेल. बट अमेझिंग एक्सपिरियन्स होता. तेच मी मगाशी पण रामेश्वर थँक्यू सो मच मी म्हटलीच व्लॉगमध्ये, पण परत एकदा थँक्यू. त्याच्या फॅमिलीला पण आम्ही भेटलो आणि कोइन्सिडन्स होता की जीवनदादा सुद्धा आम्हाला भेटले. सो तर आम्ही फायनली इकडनं निघतो आणि मस्त एक्सपिरियन्स होता, वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि काय नाही, असं चला मग हा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल, काहीतरी थोडासा वेगळा होता. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ, लव्ह. बाय.